सकाळची वेळ असते. एका झाडाच्या फांदीवर रानो चिमणी बसलेली असते. तिच्या शेजारी तिची सखी बिंदी चिमणी बसलेली असते. रानू, ऐकलंस का ग? त्या पिंपळ्या पोपटाचं पिशवीवर दाणं हरवलं म्हणे. अगं खरंच? कुठे हरवलं ग? म्हणे कुणीतरी उचलून नेलं. तो बिचारा रडतोय, झाडावर बसून म्हणतोय हे कुणीतरी मुद्दाम केलंय. आपल्याकडून काही मदत होईल का ग त्याला? तुझ्यासारख्या प्रामाणिक चिमणीने विचारलंच पाहिजे. पण खरंच रानू, इतका प्रामाणिकपणा सगळ्यांमध्ये नसतो ग. हे बघ बिंदी, आपलं काम प्रामाणिकपणे राहणं आहे. दुसऱ्याने चुकलं म्हणून आपणही चुकायला नको. पिंपळ्या पोपट दुरून उडत येतो. त्याच्या डोळ्यात पाणी असते. रानू, बिंदी, माझं सगळं दाण्याचं साठं हरवलं ग. आता आईचं औषध कुठून आणू? पिंपळ्या, तू काही काळजी करू नको. मी आणि बिंदी मदत करू तुझी. कुणी चुकून घेतलं असेल तर शोधून काढू. तू खरी मैत्रीण आहेस रानू. त्या तिघांमध्ये शपथ घेतली जाते. कुणीही चुकीचं करणार नाही आणि सत्य शोधून काढायचंच. दुपारची वेळ झालेली असते. झाडांच्या गर्दीत थोडं शांत वातावरण असतं. रानो, बिंदी आणि पिंपळ्या पोपट एका मोठ्या झाडाखाली चर्चा करत असतात. माझ्या लक्षात आलं, काल सकाळी मी दाण्याची पिशवी पिंपळाच्या झाडाखाली ठेवली होती, पण नंतर गायब झाली. बिंदी बोलते. कोण कोण होतं तिथे तेव्हा? पिंपळ्या बोलतो. गोलू कावळा तिथे काव काव करत होता आणि कदाचित दुसरी मीनू चिमणी ही तिथे आली होती. रानो बोलते. गोलू कधीपासून संशयास्पद वागत होता, पण पुरावा नसेल तर आपण सरळ आरोप करू शकत नाही. बिंदी म्हणते. म्हणजे आपण शोध मोहीमच सुरू करायची. रानो म्हणते. हो, मी गोलूच्या मागे जाते. बिंदी, तू मीनू चिमणीच्या हालचालीवर नजर ठेव आणि पिंपळ्या, तू इतरांना विचारत जा कोणाला काही सापडलं का. तिघे 3 वेगळ्या दिशांना जातात आणि आपली चौकशी सुरू करतात. गोलू कावळा झाडावर बसून चमचमीत काहीतरी खात असतो. रानो सावधपणे फांद्यामधून त्याच्याजवळ जाते. रानो म्हणते. गोलू, काय खातोयस? गोलू गडबडून बोलतो. काय नाही, काही जुने बिस्किट होते तेच. रानो बोलते. इथं पिंपळ्याची दाण्याची पिशवी हरवली. तू तिथे होतास खरं ना? गोलू कावळा बोलतो. मी तर फक्त बघत होतो, काय उचललं पण नाही. रानो म्हणते. तुला माहिती आहे ना, मला खोटं चालत नाही. त्यामुळे खरं बोलशील तरच वाचशील. गोलू कावळा बोलतो. ए रानू, हे बघ, मी काय उचललं नाही हा, पण मीनू चिमणी शोधत होती त्या पिशवीच्या दिशेने. वाटलंस तर तू तिची चौकशी करू शकतेस. रानो. हे बघ. गोलू कावळा बोलतो. मला टाइम नाही, तू जाऊ शकतेस. रानो. ठीक आहे, आता जाते, पण खरा गुन्हेगार कोण आहे हे शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. गोलू कावळा बोलतो. ठीक आहे, शोध आणि मलाही सांग. जाऊ शकतेस तू, मला खूप काम आहे आता. बिंदी आणि रानो मीनू चिमणीच्या घराजवळ जातात आणि आतून कुजबूज ऐकू येते. मीनू चिमणी आतून बोलते. बोलू नकोस मोठ्याने, कोणी ऐकायला नको. बिंदू हळू आवाजात बोलते. रानो, मीनू आत कोणाशी तरी बोलते वाटतं. रानो म्हणते. आत पाहूया का थोडं? दोघी सावधपणे खिडकीतून डोकावतात. मीनू. ही पिशवी उचलली खरी, पण मला वाटलं टाकलेली आहे. परत कसं देऊ? बिंदी. रानो, म्हणजे हीच ती पिशवी आहे? रानो. थांब, तिला स्वतःहून कबूल करायला भाग पाडू आपण. त्या दोघी टकटक करून घरात प्रवेश करतात. रानो. मीनू, आम्ही सगळं ऐकलंय. मीनू चिमणी चकित होऊन बोलते. तुम्ही? पण मला वाटलं कोणाचं नाही. बिंदी. ते तर असो, पण आता एकच पर्याय, पिंगळ्याला पिशवी परत कर. मीनू चिमणी शरमेने मान खाली घालते. हो, खरंच चूक झाली माझ्याकडून. मी पिशवी परत देईन आणि माफी सुद्धा मागेन. संध्याकाळ झालेली आहे. जंगलाच्या मधोमध एक मोठं झाड आहे.
तिथे पक्ष्यांची सभा भरली आहे. पिंपळ्या पोपट, रानो चिमणी, बिंदी चिमणी, मीनू चिमणी आणि गोलू कावळा आणि इतर पक्षी जमलेले आहेत. रानो बोलते, हो गरुड भाऊ, मीनू चिमणीने पिशवी उचलली, पण तिला वाटलं की ती टाकलेली आहे. गरुड बोलतो. मीनू, हे खरंय का? मीनू शरमून बोलते, हो, मी मान्य करते की मी चूक केली आहे. मला वाटलं की ती पिशवी कोणाचीच नाही, पण आता मी कबूल करते आणि माफी सुद्धा मागते. गोलू कावळा थोडं उपहासाने बोलतो. पण माफी मागून काय उपयोग? उद्या परत कोणी अशी चूक केली तर? रानू बोलते, गोलू, माफी मागणं सोपं वाटतं, पण खरी प्रामाणिकता म्हणजे चूक कबूल करणं आणि तिची जबाबदारी घेणं. मीनूनं अगदी तेच केलंय आणि आपण प्रत्येकानं काही ना काहीतरी चुका केलेल्याच आहेत की. पिंगळ्या पोपट बोलतो. माझं नुकसान झालंय, होय, पण मीनू खरं बोलली, त्यामुळे मी तिला माफ करतो. गरुड बोलतो. छान, पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची, रानूच्या प्रामाणिकतेमुळे हे सत्य बाहेर आलं. झाडावरून आवाज येतो, ती नेहमीच खरी गोष्ट बोलते. रानू हळू आवाजात बिंदीला बोलते. आपण फक्त आपलं खरं काम केलं. बिंदी हसून बोलते. पण कधी कधी खरं काम केल्यावर मिळणारी प्रतिष्ठा हेच मोठे बक्षीस असते. झाडावर रात्र पडली आहे. सर्वजण शांत झालेले आहेत. फक्त रानो चिमणी आणि पिंपळ्या पोपट आकाशाकडे, चांदण्याकडे पाहत आहेत. पिंपळ्या पोपट बोलतो. रानो, खरं सांगू, तू नसतीस ना तर मी अजूनही दाण्यामागे रडत बसलो असतो. रानो बोलते. माझ्यासाठी हे छोटं काम होतं, पण तू खूप मोठं मन केलंस, माफ केलंस. पिंपळ्या पोपट बोलतो. माफ करणं ही तू शिकवलंस ना. रानो बोलते. कधी कधी चूक करणं इतकं वाईट नसतं जितकं की ती लपवणं असतं. दोघेही आकाशाकडे बघत विचारात गढून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी झाडांवर चिमण्यांची चर्चा सुरू आहे आणि त्यातूनच झाडांच्या खालून आवाज येतो. सोन्यांची पेरू फळं, सोन्यांची पेरू फळं. बिंदी बोलते. रानू, ऐकलंस का ग? हरणासाठी सोन्याची पेरू फळं लागली म्हणे. पिंगळ्या पोपट बोलतो. हो, म्हणे ती फळं खाल्ल्यावर आवाज सोन्यासारखा गोड होतो. रानू बोलते. पण सोनं आणि गोड आवाज दोन्हीही एकाच झाडांना? काहीतरी विचित्र वाटतंय. बिंदी चेष्टेने म्हणते. तुला सगळं संशयास्पद वाटतं. पिंगळ्या पोपट म्हणतो. पण बघ, आज सकाळी गोलू, मीनू आणि सगळी टोळी तिथे गेली. रानू बोलते. मग आपणही तिथे जाऊया, पण सावध राहून.